हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 12वा, ओवी क्रमांक 47. तीर्थव्रत नेम भावे विणसिद्धी, वा याची उपाधी करिसी जना. तीर्थव्रत नेम भावे विणसिद्धी, वा यांची उपाधी करिसी जना. तीर्थक्षेत्री जायचं तर परमात्म्याच्या दर्शनासाठी जायला पाहिजे. तेथे जाऊन आपण पवित्र, शुद्ध, निर्विकारी व्हावे या हेतूने जायला पाहिजे. तेथे जाण्याचा एकमेव उद्देश आपण परमात्मस्वरूप व्हावे हा असावा. अशा ठिकाणी जाऊन त्याचे फलित म्हणजे स्वतःत आध्यात्मिक बदल आपल्यालाच जाणवला पाहिजे. तीर्थक्षेत्राच्या प्रभावाने आपल्यात परिवर्तन होऊन आपण सात्विक व्हायला पाहिजे. अशा ठिकाणी जाऊन आत्मस्वरूप होण्यासाठी काही उपासना करायला पाहिजे. तेथून परत आल्यावर ती उपासना पुढे चालू राहायला पाहिजे. नाहीतर सर्वसाधारणपणे तीर्थयात्रा ही एक सहल म्हणून, भटकायचे ठिकाण म्हणून, विरंगुळा म्हणून केली जाते. तेथे प्रेक्षणीय ठिकाणे पाहणे, मंदिराचे आतील स्वामीपेक्षा मंदिराचे इमारतीतच जास्त लक्ष असणे, छायाचित्रे काढणे, तीर्थयात्रा संपवून घरी परत आल्यावर इतरांना दाखविण्यासाठी वस्तू खरेदी करणे, अशी कितीतरी यादी करावी. ती तीर्थयात्रेत देवदर्शन, आत्मदर्शन हा हेतू नसतोच. लग्न कार्यानिमित्त गावाला गेलो आहोत म्हणून, अन्य कामाला म्हणून गेल्यावर देवदर्शन करणे याला काही अर्थ नाही. परमात्म्याच्या दर्शनाची ओढ लागली पाहिजे, त्याच्या दर्शनाची तहान लागली पाहिजे आणि मग जे दर्शन होईल ते दर्शन अंतःकरणापर्यंत पोहोचणारे असेल. व्रत, नेम याबाबतही हीच भावना असायला पाहिजे. नित्य भौतिक जीवनात आपल्यावर काही बंधने असावीत. आपले अवाजवी भौतिक वस्तुजगतातील मन सत्प्रवृत्त व्हावे आणि भोगप्रवृत्त मन संसारातून दूर होऊन, प्रपंचापासून बाजूला होऊन परमात्म्यात रममाण व्हावे. अशा कारणास्तव व्रतवैकल्य, नेमनियम करावे आणि पाळावे. प्रकृती, देहयष्टी, शरीर चांगले राहावे म्हणून व्रतवैकल्य, नेमनियम करणे याला काहीही अर्थ नाही. कारण या सर्वांचा हेतू भोग उपभोगायची तयारी असाच आहे. स्वार्थाबरोबर परमार्थ कधीही साधला जात नाही. परमार्थासाठीच परमार्थ करावा लागतो. तीर्थक्षेत्री यात्रा, व्रत, नेम हे परमात्म्यावरील दृढ श्रद्धेने व्हावे लागतात. नाहीतर आपल्या घराण्यात परंपरा आहे म्हणून सत्यनारायणाची पूजा करायची, पंढरपूरची यात्रा करायची, चैत्रातील हळदी कुंकू करायचे किंवा अस्मिता, मानसन्मान, प्रतिष्ठा, 4 जण काय म्हणतील म्हणून काही धार्मिक कृत्य करायचे. याला आध्यात्मिकदृष्ट्या काहीही अर्थ नाही आणि त्याला आध्यात्मिक मूल्यही नाही. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगत आहेत की तीर्थव्रत नेम भावे विणसिद्धी. परमात्म्याची उपासना ही परमात्म्यावरील पूर्ण भावभक्तीनेच केली पाहिजे. देवा, तू मला हवा आहेस, बाकी मला काहीही नको, ह्या अशा उत्कट इच्छेने तीर्थक्षेत्री यात्रा, व्रत, नेम केले पाहिजेत. नुसता भक्तिभाव असून उपयोग नाही, तर त्यामागील हेतू केवळ परमात्मा प्राप्ती हाच असायला पाहिजे. याचं अजून एक महत्त्वाचं कारण आहे. अशा उपासनेमुळे साधकाला सिद्धी प्राप्त होत असतात. तीर्थक्षेत्री यात्रा, व्रत, नेम यामध्ये अध्यात्माखेरीज, परमात्मा प्राप्तीखेरीज अन्य जर काही प्रयोजन असेल तर साधकाकडून त्या सिद्धी केवळ भौतिक, सांसारिक आणि प्रापंचिक लाभासाठीच वापरल्या जातात. त्यामुळे या सिद्धी
अल्प काळातच नष्ट होतात. केलेली उपासना वाया जाते. पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागते. पातेलभर दुधात एक थेंब घाण पडल्यावर ते सर्व दूध नासते. तसाच हा कर्माचा सिद्धांत आहे. परंतु जर या प्राप्तसिद्धी आत्मसाक्षात्कारासाठी वापरल्या गेल्या तर साधकाचा आत्मोद्धार होतो. वायाची उपाधी करिसी जना, भावे विण तीर्थक्षेत्री यात्रा व्रत नेम करणाऱ्यांना श्री ज्ञानेश्वर महाराज इशारा देत आहेत की बाबा रे, हे असे करून तू स्वतःसह इतरांनाही त्रास देत आहेस. लोक तुला उगाचच स्वामी, महाराज, वाचस्पती, गुरु वगैरे म्हणतात आणि तू मात्र कोरडाच्या कोरडाच राहतोस. हे लोकांच्या लक्षात आल्यावर ते बिचारे भांबावतात. तू त्यांना हा असा विनाकारण शीण देतोस, त्यांच्या भावनेशी खेळतोस. हरि ओम.